हॅलो अँड वेलकम ऑल ऑफ यू स्टुडंट. वर्ग 10वीच्या सर्व विद्यार्थी मित्रांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या या क्लासमध्ये आपण प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली या टॉपिकचे सर्व शॉर्ट क्वेश्चन जे आहेत ते सगळे कंप्लीट करणार आहोत. 1 मार्काचे, 2 मार्काचे, 3 मार्कांचे सुद्धा. सो स्टार्ट करूया विदाउट वेस्टिंग टाइम आजच्या आपल्या या सेशनला. बघा, पहिला प्रश्न तुम्हाला दिसतोय तो आहे ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग कशाचा आहे बेटा? उच्चभूमीचा. ओके, हा रायटिंग पॅड उलट झालेलं आहे. त्याला सरळ करूया. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग कसा आहे? उच्चभूमीचा आहे. ऑप्शन नंबर 1 करेक्ट. मैदानी आहे का? नाही. पर्वतीय? नाही. विखंडित? त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा काय आहे? उंच पठार, पश्चिम वाहिनी नद्या, बर्फाच्छादित डोंगर, प्राचीन पठार. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा काय आहे? प्राचीन पठार आहे. हे तुम्हाला आलं पाहिजे पेपरमध्ये. त्यानंतर अमेझॉन नदीचं खोरं मुख्यतः कशाचं आहे बेटा? कशाचं आहे? अवर्षणग्रस्त, दलदलीचं आहे का? दलदलीचं आहे, पण मुख्यतः विचारलेलं आहे. मुख्यतः सुपीक आहे, पण मुख्यतः मानवी वस्तीला प्रतिकूल आहे असं दिलेलं आहे या ठिकाणी. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर दलदलीचं आहे हे योग्य आहे, पण या ठिकाणी तुम्हाला जर वाटलं सुपीक आहे हे बरोबर आहे, पण सगळ्यात जास्त हा पर्याय बरोबर आहे. अनुकूल आणि प्रतिकूल याचं समजून घ्या. अनुकूल म्हणजे चांगलं, ठीक आहे, अनुकूल म्हणजे मानवासाठी चांगलं, आणि प्रतिकूल म्हणजे वाईट. तर मानवी वस्तीसाठी कसं आहे? प्रतिकूल आहे. प्रतिकूल म्हणजे वाईट आहे अमेझॉन नदीचं खोरं, आणि हे याचं उत्तर असणार आहे, हे लक्षात घ्या. त्यानंतर असा प्रश्नाला कन्फ्युजन झालं, जो सगळ्यात मोठा ऑप्शन आहे ना याच्यातला, तोच त्याचं उत्तर करून टाकायचं, कारण याच्यात होऊ शकतं, पण इथं मुख्यतः विचारलं तर याचं उत्तर 3 आहे. पुढचा प्रश्न बघा. अमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत काय आहे? त्रिभुज प्रदेश आहे का? नाही. इथं आहे म्हटलेलं आहे, त्यामुळे हे चुकलं, आणि नाही जिथं म्हटलंय तेच आपलं बरोबर उत्तर आहे. विस्तीर्ण खाड्या आहे म्हणतात, मासेमारी व्यवसाय केला जातो म्हटलं, पण हे त्रिभुज प्रदेश नाही, हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा जो महत्वाचा प्रश्न आपण पाहतोय त्याच्या आधी दिस रिपब्लिक डे आपण सेलिब्रेट करतोय. तुम्हाला एक टॉप वीकेंड बॅच, ओके, आणि त्याच्यामध्ये तुमचा स्पॉट ऑफर्स ऑफ स्कॉलरशिप तुम्हाला सगळ्या आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सीट बुक करू शकता. याची लिंक खाली दिलेली असेल डिस्क्रिप्शन मध्ये. ऑफर व्हॅलिड आहे 31 पर्यंत, ज्याच्यामध्ये तुम्हाला टॉप वीकेंड बॅच त्याची एक महत्वाची ऑफर मिळणार आहे. त्याच्यात स्पॉट ऑफर्स आणि स्कॉलरशिप आहे मित्रांनो. सो बघा, आता पुढचा प्रश्न. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेट हे कसे आहेत? मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनलेली आहेत का? प्रवाळ बेट आहेत का? ज्वालामुखी बेट आहेत की खंडीय बेट आहेत? याचं उत्तर आहे प्रवाळ बेट. कोरल रीफ पासून बनलेले आहेत. प्रवाळ हे जे आहे एक भित्तिका तयार करतात. प्रवाळ ऍक्च्युअली एक वनस्पती असते जी समुद्रामध्ये वाढते, आणि काळानुसार जेव्हा ती मरते तर ती मेल्यानंतर तिच्यापासून काय बनते? एक प्रकारची भित्तिका बनते, एक वॉल बनते, आणि त्या वॉलवर वॉल लेयर्स झाल्या की एक प्रकारचं ग्राउंड बनतं, आणि त्याच्यापासूनच जे आहे लक्षद्वीपचं जे बेट आहे ते बनलेलं आहे. त्यामुळं प्रवाळ बेट आहे. पुढचा प्रश्न बघा. अरवली पर्वताच्या पायथ्याशी बुंदेलखंड पठार आहे म्हणतात, मेवाळ पठार आहे, माळवा पठार आहे, दख्खनचं पठार आहे. तुम्हाला पहिल्यांदा याची एक गोष्ट सांगतो. अरवली पर्वतरांग कुठे आहे? मुख्यतः राजस्थानच्या भागात आहे. राजस्थानच्या भागात कोणतं पठार आहे? बुंदेलखंडचं आहे का? माळवा? आता आहे काही भाग याच्यामध्ये आहे, पण मुख्यतः जे आहे अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाडचं पठार आहे. आणि मेवाड हे या प्रश्नाचं, तुम्हाला राजस्थानी म्हटलं की मेवाडी हा शब्द आठवतो. मेवाड, ओके, मारवाड, हे जे शब्द आहेत हे तिकडले आहेत, त्यामुळे अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाडचं पठार लक्षात ठेवा. पुढचं आहे भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतला फरक सांगा. भारत ब्राझील दोघांचा खूप मोठा याचा आन्सर होऊ शकतं. मी थोडक्यात सांगितलेलं आहे. बघा, भारताच्या प्राकृतिक रचनेचं प्रामुख्याने भारतात हिमालय आहे, उत्तर भारतीय मैदान आहे, द्वीपकल्पीय आपला पेनिन्सुलाचा भाग आहे, व्ही शेप, त्यानंतर किनारपट्टीचा प्रदेश आहे, आपल्याकडे वेगवेगळे द्वीपसमूह आहेत. तर असे 5 भागामध्ये आपण भारताचं डिव्हिजन केलंय. याउलट ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेत तुम्ही जर पाहिलं तर उच्चभूमी, अजस्त्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश, द्वीपसमूह या 5 भागात ब्राझीलचं केलेलं आहे. तर ब्राझीलचंही माहिती पाहिजे तुम्हाला. उच्चभूमी, अजस्त्र कडा, किनारी प्रदेश, द्वीपसमूह तिकडला पण, आणि आपल्याकडचंही हेच माहिती पाहिजे. आता भारतात विविध भागात उंच पर्वत आहे. ब्राझीलमध्ये आहे का उंच? नाही. काही उंची नाही त्या उच्चभूमीची, अजस्त्र कडाची. आपल्यासमोर तर काहीच नाही. आपल्या देशात मध्ये सगळ्यात मोठं जे शिखर आहे
तर कांचनगंगा, कांचनजुंगा असं त्याला म्हटलं. K2 ओके 8,848 ही माउंट एव्हरेस्टची आहे. माउंट एव्हरेस्ट आपल्या भारतात नाही, ते नेपाळमध्ये आहे. पण आपल्या भारतातही त्याच लेवलचं 8,000 शिखर आहे आणि ते आहे K2 कांचनगंगा. त्यानंतर भारताच्या उत्तर भागात हिमालयाचा पर्वतीय प्रदेश आहे. भारताच्या दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात पश्चिम घाट, पूर्व घाट हे पर्वतीय प्रदेश आहे. भारतातील पर्वतीय प्रदेशाच्या सर्वोच्च उंचीची कक्षा 7,000 मीटर ते 8,000 मीटर आहे. सॉरी, आपल्याकडे 8,000 शिखरं आहेत. आणि ब्राझीलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सर्वोच्च उंचीची कक्षा 1,000 ते 2,000 मीटर आहे. याच्यापेक्षा उंच शिखर ब्राझीलमध्ये नाहीये. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्रातच त्याच्या एवढं शिखर आहे जेवढं ते ब्राझीलमध्ये सांगतायत ना. ते तर आपलं जे कळसुबाई शिखर आहे महाराष्ट्रातलं सर्वोच्च शिखर, ते त्या लेवलचे शिखर आहे तिथं ब्राझीलमध्ये, त्याच्यापेक्षा उंच नाही. आणि आपलं हे K2 ते पाहून तर बस. ठीक आहे, आता बघा भारतामध्ये नद्यांचं प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत. आपल्याकडे नद्यांचं खूप प्रदूषण आहे. ज्या देशात नदीला देवी मानलं जातं त्या देशात अशी परिस्थिती आहे. भारतामध्ये नद्यांचं प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी काही उपाययोजना आहेत. जसं बघा, नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात कारखाने आणि उद्योगातील सांडपाणी सोडण्यापूर्वी त्याच्यावर प्रक्रिया करा, डायरेक्ट सोडू नका. त्यानंतर राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेअंतर्गत देशातील अनेक नद्यांच्या पुनरुज्जीवनाकरता शासकीय पातळीवर निधी निश्चित केलाय. तर त्यासाठी तो अबाधित राहण्यासाठी गंगा आणि तिच्या पुनरुज्जीवनाकरता नदीचं रिन्युएशन करा. त्या आजूबाजूचा कचरा ह्या सगळ्या गोष्टी क्लीन करा. ही गंगा कृती योजना शासनानं प्लॅन बनवलाय. आता बघूया त्यानुसार किती ती गंगा नदी जी आहे स्वच्छ होते. म्हणून नदी किनारी मोठ्या कुंभाची सोय केलेली आहे. स्थानिक स्तरावर प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या सांडपाण्यासंदर्भात शासनानं नियम केलेले आहेत. ह्या उपाययोजना केल्या जात आहेत, ऍक्च्युली केल्या जात आहेत त्याच्यात सांगायचं आपल्याला. आणि शेतीमध्ये रासायनिक खतं, कीटकनाशकाऐवजी सेंद्रिय शेती जे आहे ऑर्गॅनिक फार्मिंग, याच्यावर प्रोत्साहन दिलं जातं, याच्यावर भर दिला जातोय. कारण नदीच्या आतमध्ये जमिनीतलंही पाणी जातं आणि ते जर कीटकनाशकानं भरलेलं असेल तर नदीचं प्रदूषण होणार. त्यानंतरचा जो महत्वाचा प्रश्न आहे याच्यामध्ये तो आहे भारतीय मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्य कोणती आहे. भारताचं जे मैदान आहे या भारताच्या मैदानाची कोणकोणती वैशिष्ट्य आहेत. तर बघा, भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहे. भारतात उत्तर भागामध्ये विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे आणि हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो. हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत, पश्चिमेकडील राजस्थान पंजाब पासून पूर्वेकडे आसाम पर्यंत उत्तर भारतीय मैदान प्राकृतिक विभागाचा विस्तार आहे. आणि हा प्रदेश बहुतांशी सखल आणि सपाट आहे हिमालयाच्या पायथ्यापासूनचा. त्यानंतर अरवली, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात 3 भाग केलेत. अरवली पर्वताच्या पूर्वेकडचा गंगा नदीच्या खोऱ्याचा भाग, त्यानंतर त्याला गंगेचं मैदान जसं म्हणतात, आणि त्याचा उतार पूर्वेकडे आहे. पूर्व दिशा बंगालची तिकडे आहे. आणि भारतात पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग बांगलादेश गंगा ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मुखांशी त्रिभुज प्रदेश तयार करताना आढळतो. आपल्या भारतामध्ये 40% हे सुंदरबनचं वन आहे. त्याचप्रमाणे या बांगलादेशमध्ये 60% आहे. तर अशा प्रकारे एक सुंदरबनचा त्रिभुज प्रदेश भारत बांगलादेश दरम्यान होतो. याला सुंदरबन म्हणतात कारण त्या ठिकाणी सुंदरी नावाची जी आहे एक वनस्पती आढळते. आणि हा जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. जगातला सगळ्यात मोठा या ठिकाणी दलदलीचा प्रदेश याला आपण म्हणू शकतो. पॅन्टेनल हा अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणं काय आहेत. इथं दलदल का तयार झाली पॅन्टेनल मध्ये. तर पॅन्टेनल या भागामध्ये दलदल निर्माण होण्याची कारणं पुढील आहेत की या प्रदेशातून पॅराग्वे नदी आणि तिच्या उपनद्या वाहतात, हे पहिलं कारण. त्यानंतर या प्रदेशात ब्राझीलमधील उच्चभूमीच्या उतारांवरून वाहणारं पाणी जमा होतं. नदींमधून जे पाणी येतं ते सगळं याच भागात जमा होतं. आणि पॅन्टेनल प्रदेशात पॅराग्वे नदी तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या पाण्याचे आणि गाळाचे मोठं संचयन होतं, जमा होतं तिथं पाणी. नदी पण आणते आणि अमेझॉन वगैरे पण तिथं येतं, तिच्या उपनद्या आणतात. आणि मोठ्या प्रमाणावर साठलेलं पाणी आणि गाळ याचं थरावर थर जमा होत गेल्यामुळं इथं पॅन्टेनलमध्ये दलदल निर्माण झाली. आणि दलदल झाली तर तिथं अॅनाकोंडा सारखा मोठा महाकाय प्राणी पण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते आणि उदाहरणासह स्पष्ट करा. जलविभाजक म्हणजे नदी आहे आणि नदीचं पाणी समजा इकडे जात होतं तर मधातच काहीतरी आहे, त्याला पाण्याला मग ते डायव्हर्ट करतं. तर जलविभाजक म्हटलं तर भारतामध्ये प्रमुख जलविभाजक आहे पश्चिम घाट.
भारतीय द्वीपकल्पाच्या भागात पश्चिमेकडील भागामध्ये दक्षिणोत्तर पसरलेली रांग पश्चिम घाट म्हणून ओळखली जाते. या प्रदेशात पश्चिम वाहिनी नद्या गोदावरी, कृष्णा, कावेरी या नद्या उगम पावतात. अरवली पर्वतरांगेमध्ये ईशान्य नैऋत्य भागामध्ये ही रांग पसरलेली आहे आणि या भागात उगम पावते लुनी नदी, जी नैऋत्य दिशेनं कच्छच्या रणाकडे वाहत जाते. बनास ही चंबळ नदीची उपनदी पण ईशान्य दिशेनेच वाहत जाते. त्यामुळे अरवली पर्वतरांगांना जलविभाजक असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे पश्चिम घाट पण एक जलविभाजक आहे. विंध्य पर्वतरांग पण गंगा खोरं नर्मदासाठी जलविभाजक आहे. सातपुडा पर्वतरांग पण नर्मदा नदी आणि तापी नदीसाठी जलविभाजक आहे. आणि हिमालय पण काही नद्या त्याच्यातून ज्या वाहतात त्यांच्यासाठी जलविभाजकाची भूमिका बजावतो. सो जलविभाजकांबद्दल प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर अमेझॉन नदीच्या खोऱ्यावर टिपा लिहा असा प्रश्न येऊ शकतो. तर लक्षात घ्या, अमेझॉन नदीचं खोरं ब्राझील मधलं सर्वात मोठा मैदानी प्रदेश आहे आणि या प्रदेशात सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. ओके, आणि अमेझॉनचं खोरं पश्चिम भागात तुलनेनं रुंद म्हणजेच सुमारे 1300 किलोमीटर रुंद आहे. आणि गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमी जिथं जवळ येतात तिथं अमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी केवळ 240 किलोमीटर आहे. आणि जशी जशी अमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तशी तशी अमेझॉन नदीच्या खोऱ्याची रुंदी ही वाढत जाते. आणि या ठिकाणी भाग पूर्णतः वनाच्छादित आहेत. सगळ्यात जास्त वन इथं आहेत. त्यामध्ये तळाकडील भागावर जमिनीवर वाढणाऱ्या जाळं, अमेझॉन नदीच्या खोऱ्यांचा दुर्गम भाग आपल्याला इथं पाहायला मिळतो. सोबतच तुम्हाला हिमालयाबद्दल विचारलं जातं. ते हिमालय अर्वाचीन वली पर्वत आहे, लक्षात पहिलंच वाक्य टाकायचं. आणि कझाकिस्तान पासून पामीरच्या पठारापासून हिमालय सुरू होतो आणि अरुणाचल भारतामध्ये जम्मू काश्मीर ते अरुणाचल प्रदेश पर्यंत म्हणजे उत्तर ईशान्य दिशेत तो पसरलेला आहे. हिमालय ही एकच पर्वतरांग नाहीये, तर त्याच्यात अनेक समांतर पर्वतरांग आहे. त्याच्यातली शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडची रांग आहे. तुम्हाला माहिती आहे, ट्रिक दिली आहे, काल, झिप्री, शाळेत म्हणजे सगळ्यात वर कोणती आहे, काराकोरम, दुसरी लद्दाख, तिसरी झास्कर, चौथी पीरपंजाल आणि पाचवी शिवालिक. ही सगळ्यात उत्तरेकडे आहे काराकोरम, त्यानंतर लद्दाख, त्यानंतर झास्कर, पीरपंजाल आणि सगळ्यात दक्षिणेला कोण आहे, शिवालिक आहे, काल, झिप्री, शाळेत. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. उत्तरेकडून दक्षिणेकडील शिवालिक पासून उत्तरेकडे जाताना लघु हिमालय, बृहद हिमालय आणि हिमालय पलीकडील रांगा लागतात आणि त्या अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. याच्यामध्ये पश्चिम हिमालय पण आहे विभागलेला, त्याला काश्मीर म्हणतात. मध्य हिमालय आहे त्याला कुमाऊ हिमालय म्हणतात आणि पूर्व हिमालय आहे त्याला आसाम हिमालय असंही म्हटलं जातं. सो यावर हिमालयावर प्रश्न येऊ शकतो. ब्राझीलची किनारपट्टी, भारताचा द्वीपकल्पीय भाग आणि अजस्त्र कडा याला जास्त आयएमपी करून ठेवा. यातला अजस्त्र कडा मी तुम्हाला सांगतो कारण याच्यावर क्वेश्चन पेपरमध्ये फेकला जाऊ शकतो. बघा, क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने अजस्त्र कडा ब्राझील मधला सर्वात लहान प्राकृतिक भाग आहे. तो साओ पावलो ते पोर्तो अॅलेग्रोच्या भागात ब्राझील उच्चभूमीची जी उंची एका सरळ उतारात संपते तिथं आहे आणि कड्यासारखा प्राकृतिक भाग तयार होतो. या ठिकाणी अजस्त्र कड्यामुळं बऱ्याचशा भाग अंकित होतो आणि यामध्ये ब्राझील उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी आहे आणि टप्प्याटप्प्यानं ती कमी होत जाते. अजस्त्र कड्याच्या ब्राझीलमधील हवामानावर परिणाम होतो. यामध्ये आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात. आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेनं पाऊस जास्त पाहायला मिळतो आणि ईशान्य भागात वातान्मिनुक प्रदेश म्हणजे पर्जन्य छायेचा प्रदेश आढळतो. त्या भागाला अवर्षण चतुष्कोण असं म्हटलं जातं, जे तुम्हाला याबद्दल लक्षात ठेवायचं आहे. सोबतच ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या का नाही, भौगोलिक कारण द्या, हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. बघा, ब्राझीलचा नकाशा जर आपण पाहिला तर ब्राझीलच्या उत्तर आणि पूर्वेकडील किनाऱ्याला अनुक्रमे अटलांटिक उत्तर आणि दक्षिण लागलेला आहे आणि इथं आपण पाहिलं तर या विभागाचा विचार करता दक्षिणेकडे ब्राझील पठाराचा विस्तीर्ण भाग आहे, उत्तरेकडे ही उंची कमी आहे आणि सर्वच नद्या तिथं अनुसरून उत्तरेकडे वाहत जाऊन अटलांटिक महासागराला मिळतात. साओ फ्रान्सिस्को उत्तरेकडे वाहते, ती अटलांटिक महासागराला मिळते. अमेझॉन नदी ही सुद्धा ब्राझीलच्या पेरू या देशात अँडीज पर्वताच्या भागात उगम पावते आणि ही पण नदी पूर्वेकडे वाहत जाऊजाऊन उत्तर अटलांटिकला जाऊन मिळते. आणि पॅराग्वे, पॅराना ह्या नद्या पण आपल्याला इथे दिसतात. तर हा प्रश्न काय आहे की ब्राझीलमध्ये पश्चिमेकडे वाहणाऱ्या नद्या का नाही, तर मुख्य उतारानुसार त्या ठिकाणी सगळ्या नद्या कुठं जातात, तर ह्या सगळ्यात जास्त पूर्वेकडे जातात. त्यानंतर पश्चिम पूर्व किनारपट्टीमध्ये भारतात विषमता का आहे, हा एक प्रश्न तुम्हाला चांगला वाचून घ्या. मी वाटल्यास तुम्हाला याचा हे देतो. बाकी हा प्रश्न लक्षात घ्या, ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना कोणकोणत्या प्राकृतिक रचना आपल्याला पाहायला मिळतात. पॅराना आहे, गियाना आहे की ब्राझील आहे.
गियाना आहे, ॲमेझॉन आहे की ब्राझीलची उच्चभूमी आहे, किनारपट्टी आहे, खोरा आहे की उच्चभूमी आहे. त्याचं लक्षात ठेवा उत्तर. हा प्रश्न जर पेपरमध्ये आला तर गियाना उच्चभूमी, ॲमेझॉनचं खोरं आणि ब्राझील उच्चभूमी हे तुम्हाला आलं पाहिजे. हे तुम्हाला पेपरमध्ये लिहायचं आहे. आता ब्राझीलच्या या नद्या उत्तर वाहिनी आहेत. त्याचं नाव आहे जुरुका, झिंगू आणि अरागुआ. तर हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर इथे एक तुम्हाला फ्री मार्क भेटून जातो, फ्री हिटवाला. या नद्या उत्तर वाहिनी नद्या आहेत, उत्तरेकडे वाहतात. त्यांचं नाव आहे जुरुका, झिंगू आणि अरागुआ. त्यानंतर भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना कर्नाटक, महाराष्ट्र, बुंदेलखंड पठार आहे, छोटा नागपूर माळवा मारवाड आहे की तेलंगणा, महाराष्ट्र माळवाड आहे. तर लक्षात ठेवा याच्यामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र आणि बुंदेलखंड अशा प्रकारे जसं तुम्ही दक्षिणेकडून उत्तरेकडे जाल, तुम्हाला कर्नाटकचं पठार आधी लागेल, मग महाराष्ट्राचं लागेल, मग बुंदेलखंडचं लागेल. अशा प्रकारे भारताच्या मध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना तुम्हाला पठारं लागतात. सो या सगळ्या गोष्टी आपण कंप्लीट केल्या आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला माहितीच असेल की टॉपर्स बॅच इज लाईव्ह. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या विषयांचं जे आहे डिटेल अनालिसिस मिळते, नॉलेज मिळते. तर ज्याही विद्यार्थ्यांना याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हायचं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि लगेचच या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला तुमचे सगळे फेवरेट शिक्षक जे आहेत ते अवेलेबल आहेत अँड तुम्ही त्यांचं जे आहे लेक्चर इथं पाहू शकता इन डिटेलमध्ये विथ PYQ अनालिसिस. थँक्यू सो मच.